हेलो, थैंक यू। सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, कसं सारे जहां से अच्छा लातूर पॅटर्न हमारा। आणि हे लातूर पॅटर्न मी इथला एक स्मॉल इलेक्ट्रॉन आहे इथला। तसा लातूर पॅटर्न पाहिलं तर खूप मोठा इतिहास आहे आणि हा जो इतिहास घडवले महामानव आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब यांच्याचे नतमस्तक होतो आणि जो हा वारसा पुढे घेऊन जात आहेत आदरणीय अमित भैयाजी। कारण मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं, लातूरला जसं वातावरण अभ्यासाचं, इथं संध्याकाळी 10 वाजता सुद्धा मुलं मुली साहेब सेफली फिरू शकतात। इथं जर पाहताल जवळपास 300 ते 350 हॉस्टेल्स आहेत, जवळपास 100 रिडिंग्स आहेत। मुलं अक्षरशः मुलं मुली रात्री रिडिंगमध्ये झोपतात। येस की नो? हा असा पॅटर्न लातूर पॅटर्न मी इथं शिकवायला मला मिळतंय, माझं भाग्य समजतो। कारण खूप मेहनतीनं हा तयार झालेला पॅटर्न 1988 पासून जो आपल्या मराठवाड्यात अन्याय होत होता 70-30, हे आता तुम्हाला ग्रॅव्हिटी कळणार नाही, पण आम्ही हे शिकत होतो, आम्ही शिकत होतो, हे भोगत होतो। आणि आदरणीय आपले अमित भैया देशमुख साहेब हे वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले आणि 1988 पासून जो आपल्या लातूरवर अन्याय होत होता, पूर्ण मराठवाड्यावर जो अन्याय होता तो दूर केला। कारण सगळे टॉप कॉलेज पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तो अन्याय दूर केला। 70-30 याची ग्रॅव्हिटी खूप डेप्थमध्ये होती, कारण आज जवळपास प्रत्येक मेडिकल कॉलेजला 30 ते 40% विद्यार्थी हे लातूरचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय, आज लातूरला मला आणखी एक खूप आनंद वाटतोय की एक लातूरला एक म्हणजे एज्युकेशन म्हणजे डॉक्टर, ज्या प्रत्येक मुलामुली स्वप्न, इंजिनियर टॉप बने स्वप्न, असे आपले खासदार लाभले। आदरणीय डॉक्टर काळगे सर, सोहम, डॉक्टर सोहम त्यांचा मुलगा, तो माझा आपला आरसीचा विद्यार्थी, तो आपल्या एम्स बॅचचा विद्यार्थी, तो सध्या एम्स भोपाळ या ठिकाणी MBBS करतो। नंतर तसेच आदरणीय खासदार शृंगारे साहेब, आदरणीय इथं एवढे मोठे मोठे ज्यांनी लातूरमध्ये, बघा मी एकटा म्हणून काम करतोय, पण एकट्या हे मी तुला सांगतोय, पण सगळ्यांची खूप मेहनत आहे इथं लातूरच्या। हे हा असा एरिया आहे, इथं लातूरच्या प्रथम महिला महापौर आदरणीय आमच्या स्मिताताई, त्यांचा हा म्हणजे हा एरिया। आणि ह्या एरियामध्ये जी हिरवेगार झाडं दिसत आहेत, आठवते आम्हाला 7 वर्षापूर्वी आमचे PTA अध्यक्ष आदरणीय आमचे बिराजदार सर होते, त्यावेळेस आम्ही एक मीटिंग घेतली आणि PTA आणि मनपा म्हणजे स्मिताताई यांच्या आम्ही एक लातूरमध्ये हे जेवढे वर्क्स दिसत आहेत तुम्हाला या एरियामध्ये, तर जवळपास आदरणीय आमचे दुसरे नगरसेवक राजकुमार जाधवजी, ह्या तिघांनी मिळून आम्ही एकत्र बसलो आणि जवळपास या एरियामध्ये 7 ते 8 लाख रुपयाचे वृक्ष लावले विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याच हे जे आज वृक्ष दिसते, इथे एक पण झाड नव्हतं पहिलं। तुम्हाला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय, असं एक म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट असलेले इथं महापौर आम्हाला लाभल्या, नगरसेवक राजकुमारजी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आदरणीय रितेश भैया येणार आहेत। मला भैयांनी सांगितलं की आपल्या लातूरचं वैभव ते येणार आहेत, आपण सगळे त्यांना ऐकणार आहोत। मी एवढं सांगू इच्छितो, लातूर हे तुमच्या आईवडिलांनी जे तुम्हाला इथं जे प्रॉपर लातूरचे मुलं असतील, जे आता प्रथम आता इथं मॅक्झिमम मुलं रिपीटर बॅचचे मुलं आहेत, येस की नो? तर मी सगळ्यांना विनंती, जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांनी मतदानाचा नक्की हक्क बजावला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये कलाटणी मिळणार नाही। मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं की लातूर एक सुशिक्षित आणि संस्कार संपन्न शहर आहे। RCC आम्ही जवळपास मागच्या कोरोनानंतर जवळपास 10 सिटीमध्ये आपला RCC आहे, पण लातूरमध्ये जे सेफ्टी आहे, लातूरमध्ये जी सुरक्षितता आहे, ती बाकी कुठल्याही शहरात नाही आहे। मी एका शहराचं नाव घेतो भैया, तिथल्या महापौरनी मला बोलून घेतलं, विक्रांतजी मला म्हणले तुमच्या क्लासमध्ये आम्हाला पार्टनरशिप पाहिजे, यासाठी काय करता? म्हणजे रिअली मला शॉकच लागला। म्हणजे असं बाकी शहरामध्ये चालतंय, परंतु आदरणीय अमित भैया यांच्या नेतृत्वाखाली असं अजिबात लातूरमध्ये होत नाही। इथं सगळ्यांना खूप सेफ वातावरण केले। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली इच्छा असून सुद्धा आपल्या मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरला 7:30च्या नंतर बॅच घेऊ शकत नाही, रिडिंग आपण 8च्या नंतर चालू ठेवू शकत नाही। इथं रिडिंगचे दारं रात्रभर खुले असतात की नाही सांगा मला तुम्ही? ह्याचं सगळं श्रेय आदरणीय भैयाला जाते बेटा। त्यांनी जे सेफ्टी वातावरण, जिथं जे पोलीस चौकी उभारून दिली, आम्हाला जर काही जरी अडचण असेल, आम्हाला पूर्ण कोचिंग क्लास संचालकांना आम्ही हक्कानं अमित भैयांकडे जातो आणि ते आमच्या एका सेकंदात एका फोनवर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। मला इथं आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय। त्यामुळे आपण जरा वरी हात करून भैयांचं अभिनंदन करू, आभार मानूया सगळेजण। हा लातूर आणि आम्ही ज्यावेळेस भैयाला हेही सांगावं असं वाटतं, आम्ही कोट्याला गेलो होतो भैया,
कोटा हे आता लातूर बी हळूहळू त्या दृष्टीने वाटचाल करत आहे. आज नीटमध्ये आहे, पण JEE सुद्धा आम्ही सगळी तशीच मेहनत करत आहोत. मी भैयांना सांगू इच्छितोय की भैया कोट्याला आम्ही गेलो होतो, समजा विद्यार्थ्याला या रोडून जर त्या रोडवर जायचं असेल आदरणीय खासदार साहेब, तर मुलांना असे ब्रिज टाकून दिलेत की कारण मुलांना म्हणजे रोडवर ॲक्सिडेंट होऊ नयेत किंवा मुलांना त्रास होऊ नये म्हणून. तर मला असं वाटतं लातूरमध्ये सुद्धा याच धर्तीवर झालं पाहिजे. आदरणीय आमची खूप इच्छा आहे की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावाने इथं एक लातूरमध्ये रीडिंग रूम असायला पाहिजे, जे फ्री वाचनालय असायला पाहिजे की नाही. इथं जिथं एखादा ग्रीन बेल्ट असेल तिथं आपण भैयांनी एक चांगली वास्तू साहेबांच्या नावाने उभा करावी, अशी आम्ही सगळ्या कोचिंग क्लास संचालकाची मागणी आहे. आमचे PTA चे अध्यक्ष आदरणीय बिराजदार सर आहेत, जाधव सर आहेत, हॉस्टेल संघटनेचे अध्यक्ष समोर थांबलेले आहेत. तर आमची सगळ्यांची एकच मागणी, हा लातूरमध्ये बघा कुठल्याही गावाचं हर्ट कुठं असतंय तर आपण म्हणतो जनरली बस स्टँडच्या जवळपास, पण मला असं वाटतंय कुठल्याही गावाचा हर्ट कुठं असतंय तर जिथं एज्युकेशन जिथं लक्ख प्रकाश घडतो, तर मला असं वाटतं लातूरचा हार्ट या एरियामध्ये आहे असं मला वाटतंय. आणि भैयांचे या एरियाला आशीर्वाद तर आहेतच, इथून असेच आशीर्वाद आपले असेच मिळत राहावेत. खूप कष्टानं तयार झालेला पॅटर्न आहे, कारण लातूर ज्यावेळेस नवीन बाहेर आम्ही ब्रांच काढायला जातो, नाशिक शहर पाहतो, मुंबई पाहतो, नागपूर पाहतो, त्याचं असं वाटतंय असा एक मोठा रोड म्हणजे असं इतक्या मोठ्या सिटी आहेत त्या ठिकाणी इतके मोठे रोड्स आहेत. आपलं लातूर एवढं छोटं आणि एवढं महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपऱ्यातून मुलं येत आहेत. याचं एकमेव गमक म्हणजे फक्त आणि फक्त इथं असलेली सिक्युरिटी, इथं असलेलं राजकारण जे शिक्षणामध्ये येऊ देत नाही आहेत, ते मला असं वाटतंय. तर नक्कीच हा वारसा भैया पुढे नेत आहेत. आपण सर्वजण लातूरकर म्हणून आपण त्यांच्यासोबत राहूत. व्यवसाय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक लातूर वेगळा पॅटर्न तयार करायचा प्रयत्न करतोय. मला इथं सांगावं असं वाटतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैया इथं थोडी संध्याकाळची आणखी गस्त वाढली पाहिजे थोडी, कारण थोडे काही बाहेरचे जे काही मुलं येतात आणि थोडं मुलींना थोडा त्रास होतो आता वरचीवर, कारण थोडा तोही त्रास वाढला, त्याच्यावरही आपण थोडं लक्ष द्यावं असे मी इच्छा व्यक्त करतो. बोलल्यासारखं भरपूर आहे, पण आज काही मागायचा दिवस नाही आहे, कारण परवा दिवशी आपल्या भैयांसोबत आपल्याला सगळ्यांना राहायचं आहे. एवढी मी सगळ्या आमच्या कोचिंग क्लासेस, आमची हॉस्टेल संघटना यांच्यातर्फे भैयाला मी आश्वासित करू इच्छितो. आपण भैया आम्ही असं म्हणणार नाही, आम्ही तुमचे आशीर्वाद आमच्यावर हवेत हीच मी भावना व्यक्त करतो. आणि संयोजकांनी मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि परत एकदा मी भैयांना खूप म्हणजे आता भैया तर निवडून येणारच आहेत, कारण आपल्या लातूरचा परंपराच आहे. आता हे फक्त फॉर्मॅलिटी चालू आहे. मी आपल्या सगळ्याला माहिती आहे, कारण या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी, कारण भैयांचं काम आहे, भैयांचं नेतृत्व आहे. आता हे तुम्ही लहान आहात, तुम्हाला याची ग्रॅव्हिटी कळणार नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतः काही एका क्षेत्रामध्ये पडता, जे काही कमवायला लागता, तेव्हा किती असंख्य अडचणी असतात. आणि ते या शहरामध्ये मी हक्कानं सांगू शकतो या शहरात त्या अडचणी नाही आहेत. तर मी एवढं सांगू शकतो. हे कधी कळालं मला बाहेर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी. तर मी एवढं सांगू इच्छितो, मला जे संयोजकाने 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे, ऋणी आहे. आणि आपण असंच भैया आमच्या या एरियावर थोडं जास्त प्रेम ठेवावं. मी एवढी खासदार साहेबांना, आदरणीय भैयांना एवढी विनंती करतो. इथं महापौर आहेत, आदरणीय विक्रांतजी आहेत, आदरणीय माजी महापौर आहेत, सगळे मी आलेले आहेत. त्यांचे मी या एरियामध्ये आम्ही घेत असल्यामुळं आमचे दीपकजी आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. दीपक सुळजी एक डॅशिंग व्यक्तिमत्व महापौर, त्यांचंही व्यक्तिमत्व करत आहोत. रविशंकरजी आले आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. आणि परत एकदा मला जे संयोजकांनी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे. शब्द फुटत नाही आहेत, कारण भैया मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ, नाही, अजिबात नाही. पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो. आणि आपल्याला परत आपल्याला खूप शुभेच्छा देतो. मला जे संयोजकांनी बोलण्यास संधी दिली, खूप आभार आहे. थँक्यू भैया.